की 48 तासामध्ये नितेश राणे, समीर नलावडे आणि रवी चव्हाणजी भ्रष्टाचारी कसे झाले ह्याचं उत्तर कधीतरी संदेश पारकरनी दिलं पाहिजे. काही घटना ज्या कणकोलीकरांना कळल्या पाहिजे, कानावर गेल्या पाहिजे. निवडणुकीच्या 2-3 महिन्या अगोदरपासून जेव्हा कणकोलीची निवडणूक लागणार असे कळले तेव्हा पहिल्यांदा रवी चव्हाणजींच्या फोनवर मी, संदेश पारकर आणि रवी चव्हाण एक दुसऱ्याशी बोललो आणि आमच्या दोघांची, माझ्या आणि रवी चव्हाणजींशी बोलत असताना आता मी थकलो आहे आणि तुम्ही मला भारतीय जनता पक्षामध्ये घ्या, उभाटाचं काय खरं नाही, दोन्ही सेनेचं काय खरं वाटत नाही, असे स्वतः संदेश पारकर बोलले होते. आणि मग त्यानंतर मी लवकरच तुम्हाला दोघांना भेटतो असं आम्हाला सांगितलं गेलं. आणि नंतर भेटल्यानंतर मला ते भेटायला आले मुंबईमध्ये आणि भेटल्यानंतर प्रवेशाची चर्चा सुरू केली आणि त्या चर्चेमध्ये मला तुम्ही 30 कोटी द्या आणि नगराध्यक्षाचा पद किंवा निवडणूक लढवायला द्या अशा पद्धतीची ऑफर मला दिली. मी त्यावर ऐकल्यानंतर मी 2 गोष्टी त्यांना सांगितल्या. एक तर हे आरक्षण ओबीसी ओपन पडल्यानंतर आमच्या वतीने सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि आमच्या सगळ्या जणांचं अतिशय स्पष्ट ठरलेलं की आमच्या वतीने आदरणीय समीर नलावडे लढणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. मी त्यांना सांगितलं. समीर नलावडेजीने एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणे साहेबांकडे जी काही निष्ठा त्यांनी दाखवली की साहेबांबरोबर राहिले प्रामाणिक पद्धतीने, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता. मला आठवतं 8 वर्ष अगोदर जेव्हा मी ही निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा मी स्वतः काँग्रेसचा आमदार होतो, राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते आणि आम्ही स्वाभिमान पक्षातून, म्हणजे अक्षरशः इंडिपेंडेंट पॅनल, स्वाभिमान पक्षाच्या वतीने आम्ही लढवण्यासाठी पुढे आलो. तेव्हा समीर नलावडेजीने कधीच माझं काय होणार, हा पक्ष नुसता रजिस्टर्ड आहे, इंडिपेंडेंट आहे, अपक्ष आहे, मी उभा राहिलो तो पडीन का, असा कुठलाच विचार केला नाही. राणे साहेबांनी उभं राहायला सांगितलंय म्हणून मी आणि माझे सहकारी उभे राहणार. डोळ्याला पट्टी बांधून हा राणे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता तेव्हा उभा राहिला, खरा योद्धासारखा लढला आणि कणकवलीकरांनी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे आदरणीय रवी चव्हाण साहेब आमच्या विरोधात होते, संदेश पारकर अधिकृत उमेदवार होते, शिवसेना तेव्हा एकत्र होती, तेव्हा सगळ्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि कणकवलीकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. पण त्याबद्दल कधीच समीर नलावडेंनी हो कैचू केलं नाही. कपबशी या चिन्हावर लढले आणि जिंकून पण आले. आणि 8 वर्ष राणे कुटुंबाच्या या पूर्ण प्रवासामध्ये 14 पासून ते आतापर्यंत एवढी वादळं आली, अंधार आला, पण कधीच समीर नलावडे सारखे असंख्य आमचे कार्यकर्ते कधी हल्ले नाही, स्वतःबद्दल विचार केला नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं, समीर नलावडेंना डावलून मी करू शकणार नाही, कारण का आम्ही स्वतः बरोबर अशा निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर
आम्ही त्यांच्यावर कधीच अन्याय करू शकणार नाही. मग कितीही मोठी मला किंमत मोजायला लागली तरी ते मला बोलले तुम्ही विचार करा, मला निवडणूक लढवायची आहे. मी त्यांना हेही सांगितलं, तुम्ही आत्ताच हल्ली विधानसभा तुम्ही हरलेला आहात. तुमची इच्छा असेल तर मी तुमच्या मुलाला त्या पॅनलमध्ये घेतो. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला आणा, त्यांना आपण उभं करू, त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. मला वारंवार तुम्ही हे जे काही राजकीय आत्महत्या करत चाललेला आहात ते चुकीचं आहे. पण तरीही त्यांनी मला सांगितलं तुम्ही विचार करा, आणि ते तिथून निघून गेले. मग परत सातत्याने पैशाच्या संदर्भात कधी 30 कोटी द्या, कधी 25 द्या, मग तेवढी तुमच्या खात्यातली कामं देता का? मग तेव्हा नितेश राणे भ्रष्टाचारी नव्हता का? आणि 30 कोटी आणि तुम्हाला कणकवली नगर परिषदेचा नगराध्यक्ष मी लढवायला दिलं असतं तरी नितेश राणे भ्रष्टाचारी झाला असता का? तरी तुम्हाला कणकवली भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायला वाटली असती का? तुम्ही एवढ्यांदा मला भेटले, चव्हाण साहेबांना भेटले, कधी तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? मग कुठल्या अर्थाने भयमुक्त हा कणकवली तुम्ही करणार बोलताय? तुम्हाला 30 कोटी मागण्याच्या बाबतीमध्ये कधी ही का चूक तुम्ही केली नाही. पण आता गावभर फिरून, शहरभर फिरून आपण सांगतात की हे भ्रष्टाचार करतायत. मग याही बाबतीमध्ये जरा कणकवलीकरांना तुम्ही उत्तर द्या. बातमी आपण बघूयात, मात्र त्याआधी आपण पुणे जिल्हा, त्यानंतर बारामती, कोणकोणत्या ठिकाणी या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या त्यावरती आपण एक नजर टाकूयात. पुणे जिल्ह्यातील बारामतीमधली निवडणूक ही पुढे ढकलली गेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि महाबळेश्वर या नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस, पांढरकवडा आणि वणी या 3 ठिकाणी नगर परिषदांची निवडणूक पुढे गेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा नगर परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव, देवळाली, पाथर्डी आणि नेवासा या 4 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घुगुस आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अंजलगाव, सुरजी, रेणापूर, तर ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथची सुद्धा निवडणूक ही नगर परिषदेची पुढे ढकलली गेली आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड आणि धर्माबाद, अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनगर नगर परिषद या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर या नगर परिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलली गेली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर परिषद, हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत या नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री, वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम नगर परिषदेची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे.